काय लेका शिवलाल असं करून राहिला का लेका? नवसाले पाहिजे न बोकड्या, काय घरी काप्याला थोडी पाहिजे मुली. तुली पाहून होईन ना बावा. देऊन टाकणं कायचा हे करून राहिला गड्या. गड्या शिवल्याला काही मागे पुढे पाहू नको, देऊन टाक. नवसाले पाहिजे बोकडे, मरी मायले कापणार आहे तो बुडा. तू काय लेका माणूस लेका एवढं पैसे पाहिजे. वा वा, माय धंद्याचं काम तुम्ही कायले कापून राहिले कायले नाही, मला काही करा लागत नाही. पण कसं आता तुम्ही एवढे दातीकात येऊनच राहिले तर 17,000 रुपये मी नगद घेईन. नगद बाबा, कोण दिला आपल्याला नगद पैसे नाही, आता नगद मागून राहिला. अबे उधार दे ना बे, काय नगद करून राहिला. सोयाबीन निघल्यावर देते ना त्यांनी पैसे. काय माणूस असल्या का तू? बरं उधार बी देतो मी तुम्हाला, पण कसं आहे 10% पैसे घेईन मी. 17,000 महिन्याला 1,700 रुपये घेत जाईल. अरे बाबा, हा काय जीव घेते का रे बाबा 10% ना? सांग आता 10% भाव कुठे आहे? तो बडा शिवलाल 10 रुपये शकला कुठे आहे रे बा? काही बोलतले का? काही आपलं माणुसकीत सांगणं काही जरासा माणुसकीत. गड्या 10 रुपये फार रुपये मी काही तुला पैसे देत नाही. कसं मला कापण्या अर्जंट बोकड्या म्हणले न जाय. पण कसं बा मी तुला 5 रुपये शकड्याने पैसे देईन. पटत असेल तर आहे बा, नाही राहिलं बा मग. बरं 5 रुपये शेकड्याने दे जा बा. पण कसं जे व्याज आहे ते मला महिन्या लागत जाईल. आणि मुद्दल सोयाबीन निघलं की लगेच मला द्यायला लागेल. टाइमपास जर केला तर मी 15 रुपये शेकड्याने पैसे घेईन तुमच्याकडून पुढे, सांगून राहिलो. गड्या मी कोणाचेच पैसे ठेवत नाही. माझं आली की बस झटकन तुला देतो ना. सोयाबीन आलं की पैसे तुले विषय आहे का? आणतो बोकड्याचा घेरे गड्या कंदील बुडोबा ऐकून घ्या. बोकड्याचा देऊन राहिला बुड्याले. पण कसं आहे या बुड्याने जर पैसे नाही दिले तर तुमच्याकडून वसूल करीन मी, लक्षात ठेव जा. तुम्हाला माहिती आहे मी कसा खतरनाक पैशासाठी. तर पैसेच घेजो ना बे, काय ठसून गाजून राहायला बे तू. पैसे करून राहिला. पैसे घेजो, यांनी नाही दिले तर मी देईन. बरं जा मग बोकड्या घे. हो काय बा, आम्हाला कंदुरी खायला 9 साल सांगता की नाही? पाहिजे सायचं म्हणते मला बोलत नाही तू तेलखानीचा. पण मला 5 रुपये शेकड्याने देऊन राहिला पैसे उधार आहे तर. आणि मग वरून म्हणते मला बोलत नाही का? बा ये ना बा, तुला का नाही म्हटलं बाबा, पहिलं आमंत्रण तुलेच. बरं बा, चाल बा आंध्रे बा, तू बोकड्या दे बरं आमच्या ताब्यात. काय म्हणजे बोकड्या घेतलं म्हणजे झालं काय? आता बाजारात जायला लागते, मसाला या त्या ढमुक चोई खण ते पुढचं सामान न्या नवसाचं. हो बाबा जा ना घेऊन, मी का नाही म्हणून राहिलो. फक्त कसं पुढे वळत नको नाही जा, मागून कसं ठोस मारते बरं तो. हो शिंगारच घेते माणसाले तर कसं पुढे हाणत नाही तुम्ही याले. एकदम बेकार आहे तो, बो करत येते मागून. हो कुत्ते बरं अंगार. आणि नको सांगून बे तू काय करतील काय नाही तर. मग आता हेल्या धंदा तू नको सांगू मला. माझा जन्म गेलेला काय याच्यामध्ये बकऱ्यान बोकड्यामध्ये, मला सांगून राहिला तो. आणतो इकडे. हो बापा काही सांगत नाही तुम्हाला, जा बाबा घेऊन. हे बोकड्या गड्या कंदील माग झाला गड्या आपल्याला बोकड्या. 17,000 बोकड्याच नाही आल्या का? 15-16 किलो ज्यावर मटण पडत नाही आल्या का? यानं फासलं का आपल्याला शिवल्यानं. वरून 5 रुपये शेकड्याने पैसे देणार का याले? पुरं म्हणजे कसं दाबून दिलं बा यानं उधारीत आपल्याला. गड्या सारं भरून द्यायला लागते अटीसा. कुठे टेन्शन घेऊन राहिला आपण? का घरी कापून राहिला, देवाला कापून राहिलो. आपच मोरी मा पाहिजे झाली. हातपाय मुडीन साय आणि दवाखान्यात भरीन पैसे. कसं हा फुकाचा पैसा पुरत नसते, अटीच भरा लागत असते. किती कमवला तर जाऊ दे जा, विचार नको करू. असे गिरेक जमवा लागतात. हातीच नाही लागत नाही तर अशा कुरापत्या काढा लागतात. का गोडे बा तुम्ही नवसाचं नवसा दिलाच नाही तुमचं पोरगं म्हणून असं करून राहिलं बदमासपणा. मॅच नान काढला आणि मॅच सारखं केलं. माई बायको बरी आयडिया बद्दल आहे रे भाऊ. चाल 17,000 सारखं झालं आणि 5 रुपये शेकड्याने याच्यानं पैसे दिले पुढ्याले. टेन्शनचं काम नाही सायचं, पुरं सारखं आहे. चाल आता अजून 2-4 बोकडे असे इकले की कसं आपला 1 वर्ष निघते. चला आता काळावर तामावाची पुढे बरोबर एकच गिळा होता. आताच तर पुढी फेकली मी. बा बेजा कंचेला हो राजा तुम्ही. एकदा खाऊ घालत राजा माणसाला तुम्ही तंबाखू. कधी तर मागत नाही राजा, कधी तर हो म्हणत जा. कधी मागतली की नाही गड्या आताच फेकली पुढी. काय एकच जिळा असते का तुमच्या पुढीत तांबाखूच्या? अरे बापा आता तांबाखूचा 1 जिळा होता. तुला 1 जिळा सांगीन ना भानू. सांग बा आता तुझ्या नशीबच गांडू आहे गड्या. तू मला तांबाखू मागते की नाही, माझं नसतेच. देणे असं सांगा ना तुम्ही. काय राजा नाटकं शिकवता हो साऱ्या गावाचे. असल्यारे देणार नाही तुम्ही. मला माहित आहे कसं आहे तुमचं तर. फुकाचं खायला स्वस्त माग काय देऊ का तुम्हाला? लिंबूची पोळी देऊ का माझ्यावरची?
काय बा तुला बातच राग येते रे गड्या. काय बा असल्या देणार नाही का मी का काय माणूस आज बात हो नाही ना खरंच नाही माझं. बा आता जेवण केलं राजा म्हटलं तांबाखू खा. दुकानात जाणं काही झालं नाही माय. तुम्ही दिसले मला एवढ्या म्हटलं बोले मागू. काय गे बाबा तुम्ही साऱ्या गायचे कधी तांबाची पुढे काढतच नाही बाई. काय द्या नका देऊ. का असल्या देणार नाही का म्हणून असली काय का माणूस असल्या का तू. आपलं तसं काम नाही बसायला गाडी वाटतं मी तांबाखू झाले का बाजारातून कोटा घेणं तुम्ही इकडं. आपलं मागे पुढे नसतेच ना. पण कसं आता तू येतं गड्या तास सरते माझ्यावरची आता काय करू सांग आता. जाऊ द्या हो बा जाऊ दे काही देऊ नका बापा काही कवटा नका वाटू का आले. बोला ना बाबा. बरं काय नाही बाबू या बुड्याचा कसं नवसा मोरी माझो तर कसं गावातले काही लोक सांगायला होते आमंत्रण. बुडा काय ना झेंडू पा म्हणतेच बाबा मागे. बरं सांगून देतो ना कोणाकोणाला सांगा लागते. सांग रे बड्यानी कोणाकोणाला सांगा लागते तुले. आपल्या गावातले 3 घरं सोड फक्त मग सारेल सांगा लागते का. बापा ते 3 घर कोणते हो बाबा. कोणते सोडा लागतात ते काय अरे शांतारामचं ते माना तू ये आणि सरपंचाचं घर 3 घरं सोडला मग सारेल सांगण्या का आमंत्रण. अरे बुडबा 3च घरं काल सोडून राहिले बा. ते ना कोणते तुमची किडे बा कापले. ते तुला नाही समजत काय तर हे राजकारण आहे बाबू. तुला लहान अजून तुला नाही समजत त्या गोष्टी. आमचं आम्हाला माहित आहे काय तर काय करावं लागते तर. भान्या तुला सांगितलं तसं तसं कर. ते 3 घरं नाही सांगायचे आपल्याला. बरोबर बुडबा मला काय करायला लागते देतो बा सांगून सारे बजून बरोबर हो चाल बचा. हा बुडा किती हरामी आहे रे तो शांताराम भाऊ. आणि तो सरपंच काय बुड्याचं कोणतंही काम पडलेलं का पुढे धावत येतात. पण त्याच्या घरी सांगून आला बुडा किती लाज जाय धंदे रे बा. जाऊ दे आपल्याला काय घेणे नाही गळा चालणं गळा मुकड आहे ना. आपलं काम आपण करू. तो बुडा बुड्याचं काम करू. त्या बुड्याला नाही सांगणं जाऊ दे ना. कुठं डोक्याला ताप घेतं पटपट देऊ सांगून जाऊ दे. गड्यांनी हे काम झालं आता सोक्षीच आपलं. चला तर बाजारात जाऊ म्हणजे सौदा आणा लागेल ना आपल्याला मसाला गिसाला. ती मुरी माय सामान आणा लागेल काही बोनो गिनं. हो हो चाल चाल बाजारात जाऊ. कोणती एवढा पोकळ्या पुरीन का रे आपणच बंद गाव सांगितलं गड्या. आलू बी आणून गड्या सोबत आपण कसं मिक्स मग मटन मध्ये आलू देऊ टाकून. हो गड्या पूर्ण अर्थ नाही बरी आयडिया दिली बा तुला. 5 किलो आलू बी घेऊन येऊ बा त्याच्यात टाकेले चा. हो बा पहिले आणा लागतील ते चा. काय शांताराम भाऊ काय भिजवे आणली की नाही गड्या अजून काय आणली नाही बा. पण काय सुसूनच नाही राहिलं यंदा काय पेरावं काय नाही. तर पराठी पेरली तर तिले भाव नाही. सोयाबीन पेरलं तर ते होत नाही. वरून पाणी धोका देते. काय करावं काय माणसानं काय पेरावं म्हणजे काय डोकसंच नाही चालून राहिलं यंदा. काय बा तुमच्यासारख्या माणसाने विचार करायला लागून राहिलं मग आमच्या सारख्यानं काय करावं बापा. आम्हाला इतकं हेडपं समजतही नाही बाबा जमिनीतलं. विचार करायला ती गोष्टच आहे ना तशी. काय सोयाबीनले भाव 4,000 कापसाले भाव 7,000 तुरीले भाव 7,000. मग पेरावं तरी काय पेरा आपल्या जंगलात होती तरी काय. भयत पेरलीस ती केळी पेरलीस ती तर पाणी नाही. बागायत नाही आपल्याकडे पाहिजे तसं. हिर जर 24 तास चालली ती नाही. संत्रा मोसंबी केळी सारं दाबून बघत केलं असतं. पण काय करा कोरडवाहू जमीन 2-3 तास मोटर चालते. करावं काय याच्यावर काय पेरावं टेन्शनच आलं आता. राजा शांताराम भाऊ बरोबर बोलून राहिले तुम्ही. आणि भाव बी असले तर वरून पाणी मारते माणसं जीव घेते. अवकाळीच पाणी भरते घ्या आपण. मागच्या असे पाहिलं नाही आपण सोयाबीन सोंगले आणि सारे पाण्यानं धो खलास केले. जागीच कोंब फुटले. असंही होते ना बा. निसर्गही साथ नाही दे तिकडे भावही साथ नाही दे. करीन तर काय करीन माणूस काय पेरीन. काही ना काही ते विचार केला असेल ना तुम्ही ना. नाही विचार केला मी थोडा की प्रयोग सक्सेस होईन की नाही होईन विचार करून राहिलो मी. मा विचारा यंदा 4थ्या तासावर तूर पेरा आणि सोयाबीनचे म्हणतात 3च तास पेरा. म्हणजे तुरीच्या तासाची संख्या वाढ असं मा विचार चालू आहे. तसं सोयाबीन काही होत नाही पाहिजे तसं भावही नाही झाले. अरे बापा हे तर 1 नंबर आहे हो बापा. काय राजा माणसं आहे तुम्ही. डोक्यात ठेवता काय 1 नंबर आयडिया आहे तुमची. हो खरंच ना. 4थ्या तासावर तूर आणि 3 तास सोयाबीनले हवा लागते तूरही दाबून होते पुरते. हे 1 नंबर. मी महाराज असंच करतो आता तुम्ही सांगितलं असंच. यंदा 4थ्या तासावरच पेरू तूर. हे बरोबर हेच करू यंदा. चला ना खत भिजवाय घेऊन येऊ बापा. नाहीतर मग कसं बघतात पेरण्या लागलं की ते दुकानदार हातवर करता. काल सरलं राहिलं ठेवलं बघता भेटत नाही जे पाहिजे ती कसं अगदरच घेऊन घेऊ. चला मग बा बँकात भेटू दे बा. पैशाची अडचण आहे ना बाबा. पैसे नाही आहे आता. बँका भेटली की आणू भिजवाई खत.
काय कोणाला सांगून राहिले तुम्ही पैसे नाही बँकेचं नाव सांगून राहिले बा दाबून नोटा आहेत ना असे नावाकडे जाऊन नाटकं तुम्ही काय बा शांतारा मागत नाही मी नाही मागत ना तुम्हाला मी मागेन म्हणून राहिले का असं अरे बाबा यंदा पैसाच नाही झालो काय सांगू तुला पीकच नाही झालं आणि इकून तिकून मागच्या अशी पीक होईल होतं तर पोऱ्याला पैसे MBBS लागला ना आपला पोरगा त्याचा खर्च लय आणि दाबून काय सांगा तुले नाकी नऊ गेलो आम्ही तुला काय सांगू मी रुपया खिशात नाही फाटक्या हंडरबँडा घालून राहिलो आता त्या हंडर दिसत नाहीत म्हणून बरं आहे त्यातून बेकार असते हा सारं गाव वाचलं असतं मला काय बा शांताराम एवढा मोठा फाटके कपडे घालून राहिला बरं बा जाऊ द्या मी देतो तुम्हाला भिजवाई घेऊन टेन्शन ना घेऊ बा जाऊ द्या आणि वरून हंडरबँड आहे देतो बाबा एक जोडी घेऊन फाटल्याचं बरं गड्या शांताराम तुला काय माहित आहे की ना बा नाही राजा काहीच माहित नाही अरे आपला डॅनी पोराचा नवस देऊन राहिला आणि गडी मोरी मायले पैसा ना आदला लेखाच गेला बा आता शिवल्या घरी बोकड्या घ्यायले माझे खटखट या बुड्याला म्या बोकड्याने दिला तर शिवलाच्या घरी गेला बा बुड्या सांगा आता काही गरज आहे का नवसाची न फौसाची महाबा मोठा आगाऊ आहे राजा साऱ्या गावाचा हे बुड सायाचं बेजा आगाऊ आहे पण त्यांनी बुड घरातल्या काही खायची सोय नाही 2 टाइमच्या पिठाची सोय नाही घरामध्ये सारे डबे रिकामी आहे आणि याला बोकड्या नवस काय द्यायला लागते तो हो बशी साऱ्या गावाची काय बा हे बुड होणार हात जोडा बा शांताराम त्याला समजून सांगितलं की भुजा कसं या नवसा फौसाच्या फंद्यात पडू नको काही लंबा होऊ नको आता ते अजून उपाय नाही आहे याच्यानं पैसे घेईन आणि बोकड्या घेईन आणि मग कुठे नवस फेडीन तो सांग बरोबर आहे का हे त्या महाबाईला लुच्च्या कोणी नाही हो त्या बुडीच्या पुढे जात नाही त्या बुडी नान काढला अशी नवद द्या लागते महापोराचा नवद द्या लागते द्या मग बुडीच्या पुढे चालत नाही नाही बुडी संध्याकाळी जोडी येऊ देत नाही या बुड्याला चटक बुडी असं काम आहे नाही खरंच ना बा नंगबाईचं बोखाराचं काले असे अगोपणा करायला लागते घेणं देणं नवसन फवस काही गरज आहे काय हे डोंगर खायचं हाड्यानी बी भलता अगो आहे बा बुडा आता तू एक काम कर आता तुझ्या म्हटलं ऐकते डॅनी तू डॅनी जाय समजून सांग त्याला नवस पोस काही देऊ नको म्हणा बा लंबा काही होऊ नको आणि 9 साल काही उशीक पैसे लागत 40-45 हजार रुपये लागतात तेवढे तो याजाना गाडी त्या रुपयाने एक तर डॅन्याजो बापा ते डोंगर मामतला ऐकते अरे बापा मग हवा नाही लागू देत ते आता नाही काहीच नाही म्हणजे ऐकतच नाही तो गडी आपल्या म्हटलं बुडा हजार सोबत असते तर जास्त म्हटलं ऐकतं बुडे बा तुमचं जास्त गाण दोस्ता नाही बापा तुम्ही सांगा ते बुड्याला समजून अरे नाही ना बापा मा म्हटलं ऐकून नाही राहिला तो म्हणून तो तुम्हाला सांगायला आलो मी मा म्हटलं ऐकलं असतं तर काल मी तुमच्याजवळ आलो असतो तू गडी उभा आवाज कुजून आला काही म्हटलं द्यायला की हो त्याच्या मनात काय बावर भरला काय माहित त्या नवसाचा बोकड्या विकत घेतो म्हणते नवसच देतो म्हणते मोरी मायले सांगा उद्या मग नाही ऐकत तर उद्या खाला आपल्याला काय करावं लागते आपल्या कोणत्या बेबी चाललं वाया भरीन पैसे जाईन कामाले डगर या वया भीक मागीन गाव रुपया फेडीन रामभू आपण तो रुपयाला ऐकणार नाही बाबा त्या डगऱ्याला मेलात चाली ना काम करू हागेनल्या का चड्डीत पण आपण रुपया म्हणजे फेकून नाही मानायचा डगऱ्याला या जाण घेऊ की नवद देऊ की काय करू ह्याचं मग वक्तार माझं सांग कणकण करत तिकडे या बुड्याचं कर्ज फेड मी रुपया फेडणार नाही बरं तुम्हाला सांगतो उखा बुडे बा कसं ते घरानं माझं घेऊन यायचं नाही कारगळा आबाय मग पैसे फेड मी रुपया फेकून मारणार नाही या अरे बा मी कशासाठी येऊ रे बा जाऊ दे बा मला काय घेऊन दे ना मी नाही येत बा मी येत नाही रे बाबा झाबरू तुलेच म्हणाले की त्या बुड्याचा कर्ज फेड म्हणून तो बुडा रिकामी धंदे करेल आणि तू कर्ज फेडशील का तुला का रात पडली तिकडे टोले घेऊन राहिला त्या बुड्याला काय तयार नाही होतं तेच म्हटलं नाही तर मग कसं वक्तार तुम्ही घेता कारगळाचं बुड्याचं पाहिजे तेवढं मी कसं ऐकणारच नाही आता बुडे बा बोलणार काय म्हणतं तुम्हाला आमंत्रण आहे डॅनी बुड्या या घरचं नवस आहे मरी मायले कसं उद्या सकाळी ये जा मग तुम्ही घरदाराला आमंत्रण चुलीला आमंत्रण तुमच्या अरे बापा मला एकट्यालेच आहे का बापा ह्या गुरुले शांतारामने नाही काय नाही बा त्याला काही सांगितलं नाही बा त्या बुड्यानं डॅनी बुड्यानं ज्या लोकांना सांगितलं त्याला मी सांगून राहिलो बा शांताराम भाऊले सांगितलं नाही झाबरूले सांगितलं नाही बुड्यानं नवसाले बरोबर बा हा ये जा मग सकाळी हो येतो हाय रे बा डेण्या कोणाला ऐकीचा हा मेला तर याच्या तोंडात पाणी टाकायला कोणी जाणार नाही एवढा बवर आता सांगा तुमच्या तोंडावर मुली सांगून राहिला तुम्हाला नाही म्हणते सांगा किती बोगस पण आहे हा
बरं सांगितलं नाही बापाच्या नवसाला आम्हाला कारबा घाबरू. बरं नाही सांगितलं बाबा. जाय म्हणा डगऱ्या कर तिकडे नवस का काशी तिकडे. तुमचं तर बरं झालं, पण मलाच सांगितलं बाबा, मला जा लागेन चटलो. पाहतो मग मी काय तर जातो मग. हो दादा. सख्या नाताला सांगून नाही राहिला हा लुच्च्या डॅन्या किती बिनलाजा व्हायलाय. याची सटक काढतोच आता. चालला आता चाल. हो बापा हो मरी माय करणं पूजा करणं लवकर. हा पोऱ्या पायनं किती वळ लावून राहिला तर. हा कर लवकर बापा, याला शांती भेटली पाहिजे लवकर. चाल हा कर पूजा. ना बापा करतो ना पूजा. अदलोक बापा तुम्हाला आठवण नाही आलता नवस. मी ना आठवण दिला म्हणून बापा म्हणून करून राहिले. आता मोठे मागवते खाई लावून राहिले तुम्ही. करतो थांबा. बापा बुढे मुली असं वाटते बुवा गोड्याच्या अंगात मोरी माहिती हो बापा. म्हणून तो आवाज करून कल्ला करून राहिली येऊन राहिली वाटते. ते अंगात खाली सोडा तुम्ही. खाली सोडा दिले मोरी माहिती अंगात. प्रश्न बुवा माझी मावशीच्या अंगात मोरीमा आहे की नाही. माझी मावशी अशीच करत जाय. लहान होती का अशीच करत जाय. अशीच वळला गोंड्यासारखीच. आपण झालं ना मोरी माय. अरे बापा बोकड्या कापू द्या ना. रपकणी झपकणी मटण खाऊ द्या. अंगाचं मग पाहू अंगातलं खायचं. अरे बापा मुंशीराम भाऊ मग लागलंच तर अंगा गिंगात. पण पहिले कसं कंदोरी करून घेऊ ना. मग कसं पावन झाली बाई. ते 12च्या अगोदर बोकड्या कापल्या गेला पाहिजे ना. काय बा वेळेच्या आधी जर कुठले काम झालं ना तर पावन होत असते देवाले. पण तुम्ही असं बेकामी हे करसान तर बरोबर नाही. आता हे देव आले अंगात तर मग काय ते 2 घंटे 3 घंटे तेच चालते. मग कधी कधी बोकड्या कापसान कधी नवस देसान नवस फेडसान सांगा. मी तर वाटच बघायला कधी कापतात बोकड्या कधी मटण खातो. हा शिवलाल बरोबर बोलला लागला तू. हा पहिले कसं हे कंदोरीचं काम करा नवसाचं काम करा. 2 पाय मुंडकं हे कसं बरे मायले व्हायला पावन नसते होत. मग येथून लागलं तर देव करणं व कमले पूजा करणं लवकर झटकन याद लोक झाली असती बोकड्याची पूजा. हा तू बसतो पोहून राहिली. पाना इळा आणला की त्याच्यात पाना इळा ठेवा लागत असते तोंडात. लवकर झटकनी पटकनी पूजा कर बुवा. बुडे करणं लवकर पूजा झटकनी पटकनी आज लोक तू उडला असता म्या. मरी माता की जय. बापा बुडी सांगा तिथे वाटतं बापा. बुडी वळ लावून राहिली. मरी माता की जय. गाव पूजा झाली काय. घेरे गळा शिवलाल काप बरं. उड बरं मुंडी यायची दळाल कणी. उड लवकर. बुड्याले निरा खायच असते बापा. हो झाली पूजा झाली. मरी माता की जय. जय शिवलाल काप बरं बोकड्या लवकर पटकनी. उड बरं याची मुंडी. हो बुडे बा मी तर वाटत पोहून राहिलो बाबा. काय कुकडे बोकड्या कापून राहिले. बंद करा दे. काय झालं भाऊ. कुकडे आणलं बोकड्या काप्याले. हा कुकडे बोकड्या कापणं बंद झाले आता. बाबा भाऊ असं काय बोलून राहिले बापा. अरे आमची कुलदैवत आहे ना बापा. बोकड्याशिवाय नवस नसते अडीसा. आणि तुम्ही म्हणता बोकडे कापणं बंद झाले. नाही असं कसं बोलून राहिले बाबा. आबाजी ते तुमच्या काळामध्ये होतं पहिले. आता बंद झालं. आता कोणी बोकडे कापू देत नाही इथं. हा इथं बोकडे कापायचे नाही आहेत. असं तसं बरं बंद झालं राजा. काही बोलता तुम्ही. हा आमची कुलस्वामिनी कुलदैवत आहे आमची. आणि तुम्ही म्हणता बोकड्या कापू नाही. आमची परंपरागत आहे बाबा. अडीसा रोजचे 4-4 बोकडे कापू आम्ही आमच्या काळातले. आणि तुम्ही आता नाही म्हणून राहिले आम्हाला. नाही आम्हाला पाप लागीन. दादा तुम्ही मला सांगा मुक्या जनावराले इथं कापून काय भेटणार आहे. देवाला त्रास होती याचा. ते रक्त रंजित पाहून ते कसं आता आम्ही निर्णय घेतला बंद केलेला आहे बोकडे कापणं इथं. नाही हो आम्ही ऐकतच नाही. आमची कुलस्वामिनी आहे कुलदैवत आहे आमचं. आम्हाला बोकड्या कापणं जायच्या. बोकड्या कापतो म्हणजे कापतो. हा नवस बोकड्याचा कबूल करेला. त्या बोकड्याचं काय करा मग आम्हाला कोप लागीन ना देवीचा. मरीमायचा कोप लागला तर आमचा पोरगा सुधारणार नाही. कसं करा आम्ही. भाऊ थांबा जरा शांतता ठेवा. नाही म्हटलं ना बोकड्याने कापायचा. अटी बोकड्या अजिबात कटणार नाही म्हणजे नाही. असा बरा कटणार नाही. काटतोस कापरी शिवला. नाही तुझ्या कटून माझ बांधतात बा. लावून मित्र उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.